कांदा उत्पादकांनी समृद्धी महामार्गावर आंदोलन केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। कांद्याला हमीभाव मिळावा आणि जो उत्पादन खर्च आहे तो तरी कमीत कमी भरून निघावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। रोहित पवारांनी सुद्धा लासलगावमध्ये हजेरी लावली आहे, तर समृद्धी महामार्गावर आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। 1 रुपया म्हणजे कांदा विकला तर वापस आम्हाला कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, कांदा उत्पादकांच्या राज्यातल्या समस्या खूप जास्त आहेत, उन्हामध्ये सध्या हे सगळेजण आंदोलन करतात, काय म्हणणं आहे त्यांचं? समृद्धीवरती हे आंदोलन सुरू आहे। दोनही बाजूने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। हा एक भाग आपण पाहतो आहोत, दुसरीकडे दुसरा भाग या ठिकाणी दाखवतो ज्या ठिकाणी अंबादास दानवे या ठिकाणी आंदोलन करतात आणि आपण जर पाहिलं तर टायर देखील समृद्धीवरती पेटवण्यात आलेले आहेत। प्रत्येक शेतकरी जर आपण पाहिलं तर त्यांच्या गळ्यामध्ये माळा या ठिकाणी आहेत कांद्याच्या आणि प्रत्येक शेतकरी आपण पाहतोय, हे बघा हे सगळे शेतकऱ्यांनी कांदे गळ्यात घालून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की कांद्याला भाव मिळत नाही, 80 पैसे किलो कांदा विकला जातो, 1 रुपया कांदा विकला जातो, शेतकऱ्याला परत पैसे द्यावे लागतात, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली। महायुती सरकार, महायुती सरकार, फडणवीस सरकार, शिंदे सरकार, पवार सरकार सोबत अंबादास दानवे, शेतकऱ्याला 1 रुपयाचा भाव मिळतो। अरे 50 पैशाचा मिळू लागला, काही ठिकाणी 50 पैशाचा मिळू लागला। या नुसत्या घोषणा आहे, 12 रुपये काही मिळालेलं नाही कोणाला आणि मिळणार पण नाही, आणि म्हणून या कांद्यात शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही समृद्धी पहिलं आंदोलन होतंय, तुम्ही शेतकऱ्यांसाठी समृद्धी अडवलाय? बिलकुल अडवणार आम्ही। आता मला परवानगी नसताना अडवलं? परवानगी सोडवा, पोलिसांनी परवानगी थोडी मागितलेली आम्ही शेतकऱ्यांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरलेलो आहे। अरे कांद्याला भाव आपण पाहतोय की अनेक शेतकरी देखील आहेत। काय स्थिती आहे शेतकऱ्याची दादा? समस्या फार अवघड आहे। एकरी 80,000 रुपये खर्च आहे आणि 10,000 रुपये एकरी कांद्याचे होत आहे। याच्यात काय करायचं शेतकऱ्यांनी? दादा काय शेतकऱ्याची हालत? शेतकऱ्याची हाल एकदम बिकट झालेली आहे। एकरी 60 ते 70,000 रुपये खर्च येत असताना आज कांदा 300 ते 400 रुपये बाजार भावाने विकला जातोय, त्यामुळे शेतकऱ्याची हातोनात हाल होत आहे। आणि आज शेतकरी हा नेटाकुटीला आला अजून शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय हा दुसरा पर्याय राहिला नसून या सरकारला पाया उतार केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। ठीक आहे, अजून काय काय हाल आहेत? अहो, शेतकऱ्याचे कांदे 2 रुपये 3 रुपये भंगार, 7, 18, 19 रुपये भंगार विकतं, कांद्याला 2 आणि 3 रुपये भाव देऊ राहिले, काय पुरतं शेतकऱ्याला? शेतकरी आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आता। शेतकऱ्याच्या कांद्याला 100-200 रुपयाच्या भावाने विकू राहिला। शेतकऱ्याला कोणत्याच म्हणजे कोणत्याच पिकात काही नाही, कांदा आहे तर याच्यात बी याला बी भाव नाही, तेव्हा शेतकरी एकदम चिंतेत आहे आता। 1 रुपया परत द्यावा लागला शेतकऱ्याला तुमच्या भागातले, 1 रुपया परत द्यावा लागला शेतकऱ्यालाच कांदा विकून। हे सरकारचे जे धोरण आहे ना ते शेतकऱ्याच्या विरोधात आहे। जर 70 वर्षापूर्वी सोन्याला 1,000 रुपये तोळा भाव होता, आज 1,70,000 रुपये, तर कांद्याचे भाव का नाही वाढत आहे हा आमचा सरकारला प्रश्न नाही। आता आपण पाहतोय की टायर देखील पेटवण्यात आलेले आहेत आणि हे आंदोलन अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे समृद्धी हा या ठिकाणी जाम झालेला आहे, मागे मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आहे जांभरगाव एक्सचेंज जवळचं आणि इथे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक देखील जाम करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। इकडे जर पाहिलं तर दोनही बाजूनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दोनही बाजूनं। दुसरी बाजू या ठिकाणी दाखवतो, दुसऱ्या बाजूला देखील ट्रॅफिक जाम करण्यात आलेलं आहे आणि हे गनिमी कावा आंदोलन या ठिकाणी उभाटाच्या वतीनं करण्यात आलं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आणि थेट समृद्धी महामार्ग या ठिकाणी कांद्या प्रश्नी अडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कृष्णा, आपण पाहतोय राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कानावर येत आहेत आणि वेगवेगळ्या भागामध्ये राज्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आपल्याला नाराजी दिसतेय, असंतोष दिसतोय। सरकारी पातळीवर काहीच उपाययोजना होत नाहीयेत का?
नाही, पहिल्यांदा हा असंतोष खूप मोठ्या प्रमाणावरती यासाठी आहे की शेतकरी कांद्याचं पीक घेतो, त्यासाठी लागवड पासून ते सगळं करतो. त्याचा लागवडीचा खर्च, पेरणीचा खर्च, इतर खर्च जर आपण पाहिले आणि ज्यावेळी एवढं सगळं करून मेहनतीचा खर्च वजा करून जर शेतकऱ्यालाच कांदा विकून बाजार समितीला 1 रुपया द्यावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुःख शेतकऱ्याचं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे संतप्त जो शेतकरी झालेला आहे, आपण प्रतिक्रिया देखील ऐकल्या शेतकऱ्यांच्या, तर त्याचं कारणच हे की अशा पद्धतीचं त्याच्याशी घडतंय आणि हो. कधीही घडलं नाही असं घडतंय. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या काय हाल आहेत, कसा जगतोय शेतकरी 1 रुपया कांदा विकून. आज कांद्याला आमच्यासारखे शेतकरी बरोबर आहे, कांद्याला आपल्याला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी या शेतकऱ्यांची मागणी आणि त्यासाठी समृद्धी महामार्गावरती सध्या हे आंदोलन सुरू आहे. कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.